आपल्या सर्वांच्या मनामध्ये स्टार्टअप हा शब्द ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न किंवा शंका निर्माण होतात. स्टार्टअप हे ट्रॅडिशनल बिझनेसपेक्षा खूप वेगळं आहे. स्टार्टअप म्हणजे देर इज अ एलिमेंट ऑफ इनोव्हेशन. स्टार्टअप म्हणजे देर इज अ रॅपिड स्केल. स्टार्टअप म्हणजे त्याच्यावर मॅसिव्ह ग्रोथ, राईट? ट्रॅडिशनल बिझनेस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण एक ट्रेडिंग म्हणा किंवा एक होलसेलर किंवा रिटेलर, दॅट इज डिफरंट, राईट? बट ज्यावेळेस आपण स्टार्टअप म्हणतो त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये एक टेक्निकल इनोव्हेशन आहे, त्याच्यामध्ये आपण एक रिस्क टेकिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे स्टार्टअपमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. तर फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण आता भारतामध्ये पाठीमागच्या एक 1 डिकेडमध्ये देर आर सो मेनी कंपनीज, राईट? की ज्यावेळेस आपण ओला, ओयो, झोमॅटो, स्विगी, फ्लिपकार्ट या सगळ्या ज्यावेळेस आपण कंपन्या बघतो, या कंपन्यांना आपण स्टार्टअप म्हणू शकतो. का बरं स्टार्टअप म्हणायचं? त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया जो असतो स्टार्टअपमध्ये, त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता देर आर सो मेनी कंपनीज विच आर डीप टेक्नॉलॉजी कंपनीज, त्याच्यामध्ये टेक इनेबल्ड कंपनीज ज्या आहेत. तर ज्यावेळेस आपण स्विगी, झोमॅटो, ओला, उबर किंवा उबर ही US कंपनी आहे, या ज्यावेळेस कंपन्या आपण उच्चारतो किंवा या ज्या कंपन्यांना आपण स्टार्टअप म्हणतो, त्याच्यामध्ये आपण इथं टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे आणि एक प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक युजर ग्रोथ जी आहे किंवा त्याचा जो स्केल आहे तो एक खूप मोठ्या लेवलला आहे, तर त्याला आपण स्टार्टअप म्हणतो. तर त्याचं इन टर्म्स ऑफ रेव्हेन्यू, इन टर्म्स ऑफ युजर ग्रोथ, या सगळ्या गोष्टी स्टार्टअपमध्ये येतात. त्याच्यामध्ये सुरुवातीला एक आपण आयडिया घेतो किंवा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतो, जे की एक टार्गेट ऑडियन्स असतं, त्यांच्यासाठी आपण एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तयार करतो. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक मिनिमम व्हायबल प्रोडक्ट बनवतो, त्याच्यानंतर तो आपण युजरसोबत टेस्ट करतो, त्यांचा फीडबॅक घेतो आणि ज्यावेळेस आपण एका लेवलला जातो ज्याच्यामध्ये की प्रोडक्ट मार्केट फिट ज्याला म्हणतो आपण, जिथं की आपल्याला रिकरिंग रेव्हेन्यू त्या प्रोडक्टमधून किंवा सर्व्हिसमधून येत आहे, त्याच्यानंतर आपण तो मोठ्या प्रमाणात आपण स्केल करू शकतो थ्रू मार्केटिंग, थ्रू फंडिंग, थ्रू रेझिंग इन्व्हेस्टमेंट फ्रॉम द एंजल इन्व्हेस्टर ऑर अ व्हेंचर कॅपिटल. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्यावेळेस आपण म्हणतो स्टार्टअप, या सगळ्या गोष्टी स्टार्टअपमध्ये येतात, विच इज डिफरंट फ्रॉम दी ट्रॅडिशनल बिझनेस. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये आपण usually don't raise a VC money or angel investment, right? There is no technology involved in the traditional business. फॉर एक्झाम्पल तुम्ही शॉप ओपन करत आहात किंवा तुम्ही ट्रेडिंगचा बिझनेस करत आहात, तर त्याला आपण स्टार्टअप नाही म्हणू शकत. पण या सगळ्या कंपन्या ज्यांची आपण एक्झाम्पल्स घेतली, तर त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो. स्टार्टअप हे पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये हे इनिशिएटिव्ह घेतलेलं, ज्याच्यामध्ये ही जे स्टार्टअप ही संकल्पना जी आहे ही US मध्ये किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये आधी सुरुवात झालेली, परंतु भारतामध्ये प्राईम मिनिस्टर मोदींनी 2015 मध्ये हे इनिशिएटिव्ह घेतलेलं. त्याच्यामुळे लोकांना, भारतामधल्या लोकांना किंवा भारतामधल्या उद्योजकांना याची आणखी समज आलेली नाहीये, जी की हळूहळू वाढत आहे इन द लास्ट 1 डिकेड ऑर सो या व्हिडिओमध्ये आपण हेच एक्सप्लेन केलेलं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्टार्टअप, हा ज्यावेळेस आपण शब्द उच्चारतो, किंवा त्याच्या व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल बिझनेस आणि स्टार्टअप. सो हे आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. काही तुमच्या शंका असतील, क्वेश्चन असतील, तर प्लीज डू पुट इट इन टू द कमेंट. तुमच्या मनामध्ये असे खूप सारे प्रश्न असतील, स्टार्टअप म्हणजे काय, किंवा त्याच्यानंतर प्रोडक्ट कसा बनवायचा, टेक्नॉलॉजी कोणती यूज करायची, किंवा फंड रेज कसा करायचा, एंजल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, VC मनी म्हणजे काय, कोणत्या स्टेजला तुम्ही मनी रेज करू शकता, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहोत. तर पाहत राहा मॅक्स मनी.